अमरावती महापालिकेत भाजपनं 25 तर राष्ट्रवादी पक्षानं 16 जागांवर विजय मिळवलाय आणि त्यामुळे आता या दोघात सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आलाय। भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्यात फोनद्वारे चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे। भाजपच्या 25 आणि राष्ट्रवादीच्या 16 जागा आल्यानं सत्ता स्थापनेसाठी अजून 3 जागांची आवश्यकता आहे। सत्ता स्थापनेसाठी भाजप युवा स्वाभिमान पक्षाला सोबत घेणार की शिंदेंच्या शिवसेनेला, याकडे सर्वांचंच लक्ष असेल। तर अमरावतीत रवी राणांच्या युवा स्वाभिमान पक्षालाही मोठं यश मिळालंय। अमरावती पालिकेच्या 16 जागांवर युवा स्वाभिमान पक्षाचे नगरसेवक निवडून आलेत आणि त्यानंतर रवी राणांच्या गंगा सावित्री निवासस्थानाबाहेर मोठा जल्लोष करण्यात आलाय। यावेळी भाजपच्या नेत्या नवनीत राणा सुद्धा या जल्लोषात सहभागी झाल्या। अमरावतीमध्ये भाजपचाच महापौर होईल, महायुतीला पूर्ण समर्थन देणार असल्याचं रवी राणा यांनी यावेळी म्हटलंय। संपूर्ण जनतेने प्रत्यक्ष जी मला मदत केली त्याबद्दल सगळ्यांचे आभार व्यक्त करतो। आणि भारतीय जनता पार्टीचा महापौर मी इथे बनवणार आणि आम्ही पूर्ण ताकदीने भारतीय जनता पार्टी सोबत आहे। बिलकुल मी शब्द दिला होता, भारतीय जनता पार्टीचा महापौर बनवणार। सगळे युवा स्वाभिमान पार्टीचे जेवढे नगरसेवक आहेत मुख्यमंत्रीच्या भेटीला घेऊन जाणार, त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सुद्धा सत्कार सन्मान सुद्धा करणार। राष्ट्रवादी राष्ट्रवादी गटाची आम्हाला गरज नाही, राष्ट्रवादी गटाला आम्ही अजिबात सोबत घेणार नाही। अमरावतीत आमदार रवी राणांचे निकटवर्तीय युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार सचिन भेंडे विजयी झालेत। भाजपचे नेते तुषार भारतीय यांचा पराभव करत रवी राणांची साईनगरमधील प्रतिष्ठा सचिन भेंडेंनी राखली आहे। साईनगर प्रभागातील जनता जनार्दन, माझ्या पक्षाचे आमचे नेते आमदार रवी राणा साहेब, माजी खासदार नवनीतजी राणा व तेथील सर्वसामान्य नागरिक जनतेचा माझ्या पाठीशी आशीर्वाद होता। त्यामुळेच माझी निवडणूक यशस्वी झालो व त्यामुळेच मी सगळ्यांचे धन्यवाद मानेल। अमरावतीच्या प्रभाग क्रमांक 8 मधील काँग्रेसच्या पॅनलचा दणदणीत विजय झालाय। माजी मंत्री यशोमती ठाकूरांनी सर्व विजयी उमेदवारांचं औक्षण करत त्यांचं अभिनंदन केलंय। जनतेनं दाखवलेल्या विश्वासामुळे काँग्रेसची ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाल्याची प्रतिक्रिया यशोमती ठाकूर यांनी दिली आहे। तिकडे नांदेड महापालिकेत भाजप खासदार अशोक चव्हाण